राजहंसी मोहोर. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. खडतर आयुष्याची, जगण्याच्या संघर्षाची आणि उत्तुंग यशाची कहाणी सांगणारी अनेक चरित्र, आत्मचरित्र मराठी साहित्यात आहेत. पण तरीही प्रत्येकाचं आयुष्य जगणं वेगळं असतं. तसा जगण्यासाठी प्रत्येकाचा संघर्ष, त्याची जातकुणीही वेगळी असते. असंच स्वतःचं वेगळं आत्मकथन मांडणारी आणि दुर्दम्य इच्छाशक्तीचं प्रतीक म्हणजे डॉक्टर नंदकुमार राऊत यांनी लिहिलेली दौशाड ही आत्मचरित्रात्मक कादंबरी. आजच्या एपिसोडमध्ये आपण दौशाड या पुस्तकाची ओळख करून घेणार आहोत. राजहंसी मोहोर पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मी मोहिनी मेढेकर मनापासून स्वागत करते. राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकांची ऑडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असं या पॉडकास्टचं स्वरूप आहे. दौशाड या पुस्तकाचे लेखक डॉक्टर नंदकुमार राऊत आपल्यासोबत आहेत. तुमचं राजहंसी मोहोर पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत. धन्यवाद मॅडम. डॉक्टर नंदकुमार राऊत यांचं शिक्षण BSc कृषी या क्षेत्रात झालं असून सामाजिक, मानवतावाद, साहित्य क्षेत्रातील कामगिरीबद्दल कॅलिफोर्निया रिपब्लिक विद्यापीठाकडून त्यांना DLitt ही पदवी मिळाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेद्वारे त्यांची मंत्रालयात निवड झाली असून सध्या ते अवर सचिव पदावर कार्यरत आहेत. त्यांनी लिहिलेल्या दौशाड या आत्मकथनाला आजवर अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. यामध्ये मराठी वाङ्मय परिषद बडोदे, गुजरात यांच्या वतीनं देण्यात येणारा अखिल भारतीय पातळीवरचा प्रथम क्रमांकाचा उत्कृष्ट आत्मचरित्र वाङ्मयीन पुरस्कार, पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठान नागपूर यांच्या वतीनं देण्यात येणारा उत्कृष्ट आत्मचरित्र पुरस्कार, मराठी साहित्य मंडळ ठाणे यांच्या वतीनं देण्यात येणारा सावित्रीबाई फुले उत्कृष्ट आत्मचरित्र वाङ्मयीन पुरस्कार मिळालेला आहे. मी काही प्रातिनिधिक पुरस्कारांची नावं घेतलीत. मला वाटतं आता आपण आपल्या संवादाला सुरुवात करूया. सर, मला सांगा की आत्मचरित्र लिहिणं हे खरं तर खूप जोखमीचं काम आहे. म्हणजे कार्यालयाच्या, घराच्या जबाबदाऱ्या सांभाळून स्वतःविषयी सांगावं असं तुम्हाला का वाटलं? म्हणजे या पुस्तकाची प्रेरणा काय होती? बरोबर आहे. प्रथम सर्वांना नमस्कार. राजहंस या पब्लिकेशन संस्थेद्वारे राजहंसी मोहोर या पॉडकास्ट प्रोग्रॅममध्ये मला बोलवल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. त्याच्यामध्ये निरंजन मेढेकर आणि मोहिनी मेढेकर यांचं खूप खूप आभारी आहे. मॅडमनी बरोबर एक प्रश्न मला विचारला की आत्मचरित्र, खरं म्हणजे आता जेव्हा आपण क्रिकेट खेळतो तेव्हा मागं जाऊन बॉल टाकतो क्रिकेट खेळताना, तसं मला पाठीमागं जाऊन थोडा एक बॉल टाकावा लागेल या कादंबरीच्या दृष्टीनं. की मराठीतले ज्येष्ठ कलावंत निळू फुले यांचं एका ठिकाणी मी वाचलं होतं की मी आत्मचरित्र का लिहिलं नाही. तर त्यांनी आत्मचरित्र का लिहिलं नाही तर स्वतःचे नातेवाईक, जवळचे लोक दुखावले जाण्याची शक्यता असते असा माझा विश्वास होता. असं खूप वेळा ऐकलं होतं. पण मला नेहमी वाटायचं की हे जोखमीचं काम कोणीतरी करायला पाहिजे. आणि या पुस्तकं लिहिण्यामुळं जर कुणाचा काही फायदा होत असेल तर आपण ते का लिहू नये. आणि मग मी त्या पुस्तकाचं एक 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 भाग तो मुद्दे लिहायला सुरुवात केली. आणि मग सुरुवात केल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं की हे समाजापुढे यायला पाहिजे. म्हणजे पर्टिक्युलरली मगाशी मी सांगितलं की हे एक जखम असते. म्हणजे मी 18-20 दारिद्र्य, आईवडील शेतमजूर, आणि हे हे होत असताना हालापेष्टा दौशाड या पुस्तकात ज्याप्रमाणे मान खटाव, जत, आटपाडी, कवटे, मंकाळ या दुष्काळी भागामध्ये जिथं बोराटी, बाबळी झाडं पानगळ होऊन जाते, 3-3 वर्ष पाऊस पडत नाही आणि चिमणीला प्यायला सुद्धा पाणी नसतो, त्यावेळी एकच हिरवीगार वनस्पती असते, तिचं नाव आहे दौश हिरा शुद्ध भाषेत, ज्याला मराठीत पिळुकीही म्हणू शकतो आपण. तिचं सायंटिफिक नेम आहे सॉर्बिटम अल्बिडम डिजॉन. आणि ती सांगते, एक प्रेरणा देते आपल्याला की रडायचं नाही, लढायचं. आणि राहिला मुद्दा वेळेचा, तर एक मराठीतल्या म्हणीमध्ये खूप ताकद आहे की आवड असली की सवड मिळते. तर मी सुरुवात केलीच होती मुद्दे एक 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 लिहायला, आणि तसं मला खूप आवडतं. एक एक मुद्दे काढत गेलो आणि हळूहळू मग प्रगती होत गेली. पुस्तक वाचताना असं जाणवतं की काही मुद्द्यांचं तुम्ही पुनर्लेखनही केलं असेल, मागे जाऊन पुन्हा एकदा लेखनाला सुरुवात केली असेल. तर हे पूर्ण पुस्तक लिहिताना तुम्हाला काय काय अडचणी आल्या? बेसिकली अडचणी आल्या. बेसिक अशी अडचण झाली की आता लिखते कैसे है, मग लिहायचं काय? लिहायचं तर आहे,
म्हणजे परत थोडं पाठीमागं जातो मी, की मी लहानपणी उकिरड्यातले पेपर वाचायचो किंवा वडील भजी वगैरे आणायचे मार्केटमधून. तेल लागलेले भजी असायचे. मागं-पुढं अक्षरं दिसायचे. ते पण वाचायचो आणि ते भजीचे पेपर वाचता माझ्या लक्षात आलं किंवा माझ्या कुटुंबाची कहाणी पण सांगतो मी शॉर्टमध्ये, की मी 3रीला नापास झालो. मी ॲव्हरेज स्टुडंट. आई-वडील शेतमजूर आणि शेतमजूर असल्यामुळं जमीन नाही, भूमिहीन शेतकरी. त्यात 8 मुलं झाली. नंतर मला एक कळत गेलं, की काहीतरी उभं राहिलं पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. ग्रामीण भागातल्या स्त्रियावर अत्याचार, अन्याय होतोय. मग हे जर पुस्तक लिहिलं, आईवर जे अन्याय झाले, अत्याचार झाले, तर ते पुस्तक लिहिलं तर आपलं बरं होऊन जाईल. पण लिखते कैसे हे मला माहीत नव्हतं. मग नंतर माझा एक मंत्रालयातला एक मित्र होता, परमेश्वर बाबर, तो म्हणायचा लिह. मग मी मुद्दे काढले. पहिल्यांदा मुद्दे काढले, मुद्दे झाले बऱ्यापैकी. मुद्दे झाल्यानंतर मी इलॅबोरेट केले, ते मोठे केले मुद्दे आणि त्यात नंतर संवाद आवश्यक आहेत वाटलं मला. सिच्युएशन घेतले, संवाद आणि देवाने एक मला शक्ती दिली, प्रतिभाशक्ती. मला खूप आठवतं. मराठी साहित्यामध्ये असं झालंच नाही, की दुसऱ्याचं आत्मचरित्र लिहिलंय मी. मी माझ्या भावांचे आत्मचरित्र लिहिले. तो 3रीला काय केलं, त्यानं 5वीला काय केलं, तो 8वीला काय केलं, कारण मला सगळं पाठ होतं. तो काय करायचा. मग सगळे मुद्दे काढले. 40% टायपिंग झालं. टायपिंग झाल्यानंतर माझ्याकडे एक क्लार्क होता. त्या क्लार्कला त्याच्या स्वतःच्या चुकीमुळं एक कोणतं तरी डिलीट बटन दाबलं आणि ते निघूनच गेलं. डिलीट बटन दाबल्यावर ते निघून गेलं. पुन्हा मला टेन्शन आलं. बॅकअप नव्हता तुमच्याकडे? बॅकअप नव्हता. मग पण काय होतं, त्याची कॉपी होती घरी. ती पण कॉपी सापडत नव्हती. दरम्यानच्या काळात फार मोठी अडचण निर्माण झाली, की सर्व्हायकल स्पॉन्डिलिसिसचा माझा एक चॅप्टर लिहिला आहे मी, सर्जरीने मान दिली. तर मला प्रचुरीचा खूप त्रास व्हायला लागला, मानेचा त्रास मला आजही अश्वत्थाम्यासारखं कंटिन्यूअस दोन हातातून मुंगे येतात आणि मान दुखते. मी सलग 15 मिनिटं वाचू शकत नाही. पण लुळे-पांगळे लोक हे सगळे करतात, मग आपल्याला काय आहे, 15 मिनिटांनी करू. माझी जिद्द, चिकाटी, मेहनत हा माझा जुनाच स्वभाव आहे. माझा प्रॉब्लेम आहे, मी सोडतच नाही काय घासत नाही. माझं अंग दुखायला लागलं तर मी विचार करतो, हात कुठं दुखतोय आपला, तेव्हा अंग दुखतंय ना. नंतर टाईप करून घेतलं. मग कच्चं टायपिंग झालं आणि जेव्हा नागपूरला गेलो, घराशेजारी राहायचो. घराशेजारी राहिल्यानंतर मी ऑफिसला गेलो, की मग शनिवार रविवार बसायचो आणि टाईप करायचं. आणि मी तसं पाहता खूप लोक म्हणतात, ह्याला दाखवलं, त्याला. मी दाखवलंच नाही कुणाला. कुणाला दाखवलंच नाही आणि तयार झालं आणि मलाच लय आवडलं. थोडं माझ्यावर जास्त प्रेम आहे आणि माणसानं लाईफमध्ये तसंच करायला पाहिजे, स्वतःच्या वरती स्वतः प्रेम करायला पाहिजे. आणि मग नंतर तयार झालो. बरं, प्रकाशन कसं करतात हेच माहीत नाही. मग ते खूप लोकांकडे गेलो तर त्यांना माहीतच नाही, म्हणे हे का, म्हणजे सरकारी नोकर आहे, ह्यानं काय लिहिलं असेल. पण राजहंस प्रकाशन संस्थेचे सर्वे दिलीप माजगावकर सरांना दाखवलं. त्यांनी 10 मिनिटं बघितलं आणि बोरसे सर आहेत संपादक, त्यांना दाखवलं. तर बोरसे सर म्हणले, कर लेंगे आपण. पण सुंदर आलं आणि शेवटी 18 मार्च 2023ला दवसाडचा जन्म झाला आणि मला 2 मुलं आहेत. हे 3रं मूल असल्यासारखं माझं मूल आहे आणि त्याचं अस्तित्व निर्माण झालं. सर, हे पुस्तक वाचताना जाणवतं की याचं नाव पण खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणजे यापूर्वी मराठी साहित्यात हे नावच कधी कुणी वाचलेलं नाहीये. तर हे नाव तुम्हाला कसं सुचलं? चला मॅडम, तुम्ही म्हणताय ना, तसं आपण बॅक जाऊ पुन्हा. काय झालं होतं, उत्तम कांबळेंचं एक लेख वाचला होता मी, जेव्हा सकाळमध्ये संपादक होते, मराठी साहित्यातले ज्येष्ठ, सांगलीतले, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे. तर त्यांनी सांगितलं, तर इंग्लिशमध्ये एक वाक्य होतं, टायटल शुड बी युनिक. टायटल हे युनिक असलं पाहिजे. मग नंतर सुरुवातीचं माझं टायटल होतं लक्ष्मीबाईची पोरं. माझ्या आईचं नाव लक्ष्मीबाईची पोरं. ते पण म्हणलं, ते लक्ष्मीबाईची पोरं म्हणलं तर ते एकतर क्वालिटीचं पोर आहे, नंतर आमचं कुठलं तरी पाटलाचं पोर आहे. ते म्हणलं काही युनिक वाटत नाही. मग मी असं खूप विचार करत होतो. मग एक दिवस रात्री 2 वाजता उठलो मी. म्हटलं, मला झोपेतून उठल्या माझ्या लक्षात आलं, समजा आपली पत्नी आहे, पत्नीचं करिअर आपण घडवलंय. मग आईचं नाव पत्नी लक्ष्मी, बायको भाग्यलक्ष्मी. तेही 8 दिवस टायटल माझ्याकडे रेडी होतं. हे म्हणलं पिक्चरसारखं वाटतंय, मराठी पिक्चरसारखं वाटतंय ते काही, त्यात बी काही मजा नाही. मग नंतर मेमध्ये मी गावाला गेलो होतो. 30 ती परिशी, तेच दुष्काळ. त्या वर्षी प्रचंड दुष्काळ होता, पाऊस नव्हता, टँकर सुरू होते गावामध्ये. आणि मी एकदा, मला माझ्या रानात फिरायला आवडते. माझ्या रानात म्हणजे गावच्या, मला मित्रभूमी नाही. तर मी ओढ्याच्या कडेला फिरत असताना ते करंजाच्या झाडावरती एक वेल होता.
त्या झाडाची पूर्ण पानगळ होती. त्याच्यासाठी बाभळीचं झाड होतं. त्याचीही पानगळ होती. टिक्टोना ग्रांडिस म्हणजे आपण काय म्हणतो साग, त्याचीही पानगळ झाली होती. एकच हिरवंगार वनस्पती होतं. तर मी लहानपणी माझ्या आई काय म्हणायची, आमच्याकडे शेळी होती, की दवशाडाचा पाला आण शेरडाला. मग उन्हाळ्याच्या सुट्टीत दवशाडच होतं आमच्याकडं. मग मी काय केलं, दवशाड मग ते घेतलं प्लांट. मग ते चेक केलं. मी स्वतः BSc ॲग्रिकल्चर आहे. मग ते चेक केलं, त्याचं नाव शोधलं. तर त्याचं नाव मग त्याचं नेटवर मी चेक केलं, तर त्याचं नाव आहे सॉर्बिटम अल्बिडम झिडॉन. 3-4 स्पेसीज आहेत त्याच्या. आणि मग मराठीत चेक केला तर मग दुसरं शुद्ध नाव आहे दवशिरा, कॉमा त्याला पिळुकी पण नाव आहे. अरे पिळुकी, बरं ओके, मग दवशिरा. मग मी म्हणलं आपल्या इथं काय म्हणतं ते? तर आपल्याकडं म्हणतात दवशाड. मग 3 अक्षरी नाव, सैराटसारखं जबरदस्त आणि हिरवंगार, परिस्थितीशी लढायचं कसं ते सांगणारं म्हणजे हे सर्वसमावेशक. आणि मराठी साहित्यामध्ये आपण जसं मॅडम म्हणल्या ना, हे थोडं वेगळं पुस्तक आहे. बागेतलं फुल वेगळं, माणूस वेगळं. हं. कुठंही अख्ख्या पुस्तकात दवशाडे नावाचा उल्लेखच नाही. नाही. आणि त्याची मी काळजी घेतली आणि मला खूप आवडतं. म्हणजे वर्क करायचं, परत वर्क करायचं, परत वर्क करायचं, परत करायचं असं. आणि शेवटी दवशाड मी फायनल केलं. 1-2 मित्रांना सांगितलं, तर त्यांनाही माहीत नव्हतं दवशाड म्हणजे काय. मग मी रिस्क घेतली, दवशाड तर दवशाड. आणि म्हणजे वाचलं. पहिले 5 मिनिटं लोकं म्हणतात, "अरे दवशाड म्हणजे काय?" मराठीतले ज्येष्ठ साहित्यिक, मला ह्यांचा फोन आला होता, भालचंद्र नेमाडेंचा. ते मला म्हटले, "अहो पण दवशाड म्हणजे काय?" मग तिथून मला प्रत्येकानं आजपर्यंत विचारलं, "दवशाड म्हणजे काय?" तर हे दवशाड सांगतं, रडायचं नाही, लढायचं. हे प्रातिनिधिक नाव आहे मॅडम. आणि दवशाडवरून आठवतंय की मुखपृष्ठ सुद्धा पुस्तकाचं अत्यंत समर्पक हं, आणि सुंदर असं झालंय. हं, आता हे आत्मकथन वाचताना जाणवतं की हं. या पुस्तकातल्या सगळ्या प्रसंगांचे आपण एक साक्षीदार होतो. म्हणजे हं. आपण ते पुस्तक वाचताना हं, हं, ते जगतोय असा एक फील येतो. हं, पण तुमची जी बॅकग्राऊंड आहे, पार्श्वभूमी काही साहित्यिक नाहीये. हं. पण तरी तुम्हाला ही किमया साधता आली. तर याचं श्रेय कशाला द्याल तुम्ही? तुम्हाला सांगतो बेसिकली तुम्ही जे म्हणता ना, आता जो प्रश्न तुम्ही विचारलाय, की तुम्हाला कसं जमलं हे? कसं जमलं हाच विषय आहे ना आपला. हो. कसं जमलं? मला काय झालं होतं, मी शॉर्टमध्ये सांगतो, की मला 10वी-12वी ला माझी वन लाईन स्टोरी सांगतो पहिल्यांदा. 8 मुलं होती. मी 3रीला नापास झालो. 5वी-7वी गणित इंग्रजीत नापास. 22 सप्टेंबर 1983 ला आमच्या भागातला डेप्टी कलेक्टर आला होता. आणि डेप्टी कलेक्टर आला होता, तर डेप्टी कलेक्टर आला तर त्यांनी सांगितलं, की असल्या कसल्या परीक्षा असतात आणि जेवाय भरपूर मिळतं. आम्ही तर दुसऱ्याच्याच लग्नात जेवलो पत्रिका नसताना. खरंय. पत्रिका नसताना जेवलो. मग 9वीत असताना कळलं BSc ॲग्रीची पोरं होतात. पण BSc ॲग्रीला जायला मार्क नाहीत मला. मग 25 पोरींची कपॅसिटी असते 11वी-12वीला जाताना. माझा 24वा नंबर लागला. आणि मला पुणे ॲग्रिकल्चरला ॲडमिशन मिळालं तर 57 नंबर होता. मी पहिला होता म्हणतच नाही कधी. 100 पैकी 57. पण मी दापोली ॲग्रिकल्चरला ॲडमिशन, भरपूर अभ्यास केला. फर्स्टचे विषय सेकंड इयरला, सेकंडचे, थर्डला, थर्डचे, फोर्थला आणि सेकंडचा विषय पण लास्टला गेला. करना क्या है? 3 डेटमध्ये जे आत्ताच आलं ते माझं जुनं वाक्य होतं 83 साली, की 10 साल के बाद मिलेंगे. म्हणजे मला फार मला छान वाटतं. आयला आपण तिथपर्यंत पोहोचलो. कारण वडील एकदा म्हणले होते, "अरे आपण आमदार निवडून देतात ते कुठं जातात रे?" तर मला तेव्हा माहीत होतं लांब तिकडं समुद्राच्या कडेला मंत्रालय आहे, तिथं जातात ते. मग तिथं आमदार जातात ना, मग तिथं आपल्याला नोकरी मिळायला पाहिजे. मग मी माझ्या वर्गात सगळ्यात मला चांगली पोस्ट आहे, सगळ्या गोष्टी आहेत. मग माझे सेकंड इयर BCom असल्या मुलीशी लग्न केलं आणि तिला ठरवलं होतं, की मी पाणी या संवर्गातलं चहा, कॉफी, दारू किंवा असं काही घेत नाही. माझ्याशी लग्न झालं तर धुणी, भांडी, स्वयंपाक, पाणी या गोष्टी कराव्या लागणार नाहीत. कारण आमचे सर मला नेहमी म्हणायचे, की आजपर्यंत कुणी पेपरला वाचलं नाही, की मुलाचा मृत्यू झाला आहे अभ्यास करून किंवा वाचलंही नाही, आलंच नाही पेपरला. मग माझ्या मिसेसला मी सांगितलं आणि आम्ही ती करिअर केलं. 2001ला प्री-मेन्स इंटरव्ह्यू नापास, 2002ला प्री-मेन्स इंटरव्ह्यू नापास आणि 2003ला ओपनमधून डायरेक्ट DYSP, एक भाकरी बनवणारी बाई. हे सगळं पाठ होतं. दुसरा असा मुद्दा, 9वीत असताना एक माझा मित्र म्हणायचा, तुला मार्क कमी पडतात रे, पण तुला येतं कसं रे ते सगळं, की 8वीला पहिला धडा होता मोती, त्याचा लेखक मधु मंगेश कर्णिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होते ते. त्यांचं एवढं पुस्तक होतं, तेवढं पुस्तक होतं, वि. स. खांडेकर, विष्णू सखाराम खांडेकर. मग हे सगळं, मग ह्याला म्हणतात प्रतिभाशक्ती. हे माहीत नव्हतं मला. मग दुसरी गोष्ट, लिहायचं, पण सेटल झाल्याशिवाय लिहायचं नाही. माझा हेतू काय होता, सेटल झाल्याशिवाय अजिबात लिहायचं नाही. म्हणजे मी 11वीत प्रयत्न केला, नाही लिहायचं. ग्रॅज्युएट नाही, नोकरी घ्यायची. परत मिसेसचं करिअर झालं. पण नंतर मी जेव्हा करिअर घेतलं,
जसं YouTubeला एखादी गोष्ट टाकतो आपण, हं, मुख्यमंत्री तर सगळे मुख्यमंत्री येतात. तसं देवेदाने एखादी गोष्ट मला सांगितली, की मला सगळं आठवतं. का आठवतं मला अजून माहीत नाही ते. ते लोकं घरचेच तसेच म्हणतात, की "अरे, तुला कसं काय आठवतं?" त्यामुळे माझी पत्नी मला जास्त बोलू शकत नाही. पण मी सगळं सांगतो, की सकाळी लग्न माझं 8 वाजता सुरुवात कशी झाली होती. ते ब्राह्मण होता तो मंत्रालयात सर्व्हिसला होते ते. ते मला सारखे हो. दिवसभर विचारायचे, की "हमका गेला का? तमका आहे का? जिवंतो आहे का?" असं. असं होत गेलं. सर तुमची भाषिक बुद्धिमत्ता पण खूप चांगली हो. होती हे लहानपणापासून हे हं, असं जाणवतंय. हं, पण हे आता पुस्तक वाचताना असं एक जाणवतंय, की तुम्ही इतकी बारीक टिपणं कशी काढली असतील? म्हणजे फक्त हं. स्वतःचंच आत्मचरित्र सांगायचं असं नाही. नाही, नाही, नाही. तर बहीण, भावांचं हो, आणि हो. ते म्हणजे समांतर आईचं काय सुरू आहे, त्याच हं, वेळेला वडील काय करतायत, हं, त्याच वेळेला तुमच्या आजूबाजूचे मित्र-मैत्रिणींचं काय सुरू आहे, हं. हे सुद्धा तुम्हाला सांगता आलं. तर या सूक्ष्म नोंदी तुमच्या मनात तुम्ही कशा ठेवल्या असत्या? काय आता मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना मॅडम, काही थोडं दैवी शक्तीच म्हणू आपण, परमेश्वरच असतो. की मला 3रीतलं आठवतंय. बरोबर आहे. 3रीला आम्ही तिघं होतो. 2 सुभाष, 1 नंदू. तसं वर्षभर गुरुजी म्हणायचे. गुरुजींचं नाव तर रामचंद्र शिवाजी ओंबाचे. 3रीला असतानाच लग्न झालं ते. आणि योगाची गोष्ट त्याच्यामध्ये की मला का आठवतं माहीत नाही. पॉइंट लिहिलेच नाही. मी असं लिहिलं, इयत्ता 3री. इयत्ता 3री म्हणलं की मैताच्या पोळ्या खाल्ल्या. इयत्ता 3री म्हणजे गुरुजीची सायकल पंक्चर केली. छोटं-छोटं सांगतात ना लोकं ते. हो. ते काही नाही मी खरोखर केलं होतं ते. 3रं इयत्ता की ती वर्गात आमचा तर आनंद होता. एक आनंदा नावाचा पोरगा. त्यानं सगळ्यात जास्त काकड्या दिल्या म्हणून त्याचा पहिला नंबर आणि मला नापासच डायरेक्ट असं. मग ते होत गेलं. टिपण काढलंच नाही मॅडम. मी लिहिलंच. लिहिलंच थेट. आणि काय झालं माझं सगळेच मला तसे म्हणतात बरं का. ते संवादही मला आठवतात हो. हं. हो. आणि मला 33 वर्ष झालं मी मुंबईला आहे मॅडम. आज मी मंत्रालयात आपण जर गेलो ना, आजही माझी तीच भाषा आहे. चांगली आहे. म्हणजे आता ते की खोकलंय का तर म्हणतात की मी म्हणतो, "या, या, बसा, बसा. कसं काय? गावाकडनं आले का? पाऊस-बिऊस आहे का?" तेव्हा मंत्रालयातले अधिकारी लोकं विचारत नाही ना, "पाऊस आहे का? तुला काय पडलंय तेव्हा?" खरंय. हां. तर म्हणतो मग त्याला वाटतं, "अरे, मंत्रालयाचं आहे का काय हे?" मग मी ते त्यांच्याशी बोलतो आणि माझ्या लक्षात राहतं. दुसरी गावची अटॅचमेंट माझी अशी आहे, की रात्री मला गावची आठवण काढल्याशिवाय झोपच येत नाही. हं. हं. मी असं जातो, डोळे झाकतो. डोळे झाकलो की चांदखानाच्या टेकडावर जातो. टेकडावरून मी खाली येतो. त्या बाजूला ते जळण वेचलेलं बघतो. जळण वेचून परत त्या दवशाड आमच्या शेळी होती. शेळीला दवशाडाचा पाला काढलेला होतो. त्याच्यानंतर मग नंतर ते विहिरीत जातो. त्या विहिरीत पोहतो. मग असं एक, 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 एक होत गेलं आणि मला खरं सांगू इतकं नाही जड गेलं ते. इतकं जड नाही गेलं. आणि काही ह्यातल्या गोष्टी काय झाल्या, जुन्या ज्या गोष्टी मी नोंदी घेतल्या, ती मला आई सांगायची, हं. रिपीट करायची. हं. जेव्हा रात्री आई गोष्टी सांगायची, ती ती पण सांगायची अशी, की तो असा म्हणला होता, तमका तसा म्हणला होता. आता मला 7वीला मी एखादा चोरून शेळी चारत होतो एकाच्या रानामध्ये. चारवतो. तो पळत आला आणि एवढं मारत-मारत एवढा गेला, ठोकत गेला. मला अजून आठवतं आणि माझी जखम आहे त्या कुठे गेला अजून. हं. एवढा चट्टा उठलेला आहे. मग हे सगळं जवळपास 90 वर्षाचा मी इतिहास लिहिला आहे त्याच्यामध्ये आणि विशेष नोंदीसहित. हं. हो, बस हो गया म्हणू आपण त्याला. आणि भावांशी पण चर्चा, गप्पातून पण नाही बऱ्याचसं मॅडम, खरं सांगू ना हां. तुम्हाला, मी माझं काही बडाई नाही सांगत. ते भावांना विचारते म्हणते आठवतच नाही काय. वडिलांना म्हटलं, वडील म्हणतात आठवतच नाही काय. बहीण म्हणते मला आठवतच नाही. आणि मग भावाला विचारलं, "तू मेडिकल कॉलेजला होता हं. आणि तू सगळ्याच्या मागं चालायचा आणि तुला ती हाडाची भीती दाखवायची तो ह्याला. हं. तर ते कसं काय जमलं?" ते म्हणते, "मला आठवतच नाही." हं. बरं, दुसरी गोष्ट म्हटलं, "तू मेडिकलला गेला होता, तर लोकांच्या गाद्या होत्या सगळ्यांच्या. तर हे पत्र्याचं हे असते ना आपली कॉट असते. तर त्या पत्र्याच्या कॉटवर चादर हातरून झोपायचा." ती म्हणते, "आठवत नाही." हं. पण ते त्याच्यामुळं काय झालं, पण तुम्हाला ते सगळं आठवतंय. मला आठवतं, आज पण आठवतं. पण ते म्हणजे खूप कचरा आहे डोक्यात म्हणतात लोकं. ते विसरणशक्ती जास्त पाहिजे. आहे ते आहे. त्याचा उपयोग केला मग मी चांगला. पण तुमच्या डोक्यात जे आहे त्याचा तुम्ही सगळा तो त्याचा उपयोग ऐवज एकदम पुस्तकात सगळा हो, नक्की, नक्की, आम्हाला नक्की. वाचायला मिळतोय. हो ना. आणि हे कसं झालंय, इट इज नॉट ओन्ली माय स्टोरी. शी इज द म्हणजे इट इज द ट्रू रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द रुरल एरिया. खरंय. म्हणजे मी मराठी साहित्यामध्ये मॅडम सांगतो तुम्हाला, की माझ्या वडिलांचं आहे असं लिहिलंय. हं. हं. त्यात काही लपवलं नाही. लपवलंच नाहीच आहे. हं. काय लपवलं? माझ्या वडिलांनी एकदा बोललो. मी म्हटलं, "दादा सगळं लिहिलंय बरं का. हं. तुम्ही किती हंगामा करायचे ते." हं. ते म्हणले, "काय लिहायची लिह. पैसे दे मला फक्त खर्चायला." म्हणजे मला काय म्हणायचं होतं मॅडम, की 30 घरं असली ग्रामीण भागात हं. एका वस्तीवरती. हं. 30 पैकी 25 पुरुष असे होते, हं. की बायकोला ते पेरून दिलं, की "तू ते हे कर, तण काढ, कोळपणी कर, पाणी दे. मला जायचंय गावात. गावात सभा आहे. मला जायचंय अमक्याचं सोयरीक बनवायला." त्याच्या विरोधात माझं विरोधात म्हणण्यापेक्षा पुरुषप्रधान असं माझी पत्नी आहे ते.
या पुस्तकाची लेखन शैली जी आहे ती हं. अतिशय साधी सोपी आहे. हं, म्हणजे हं, खूप साहित्यिक, अलंकारिक असं हं, काहीच नाही हं, पुस्तकामध्ये. हं. आणि त्यामुळे ते थेट काळजाला भिडतंय. राईट. तुम्ही स्वतःला अलंकारिक भाषेपासून कसं वाचवलं हे पुस्तक लिहिताना? म्हणजे आपल्याला हं, स्वतःचं आत्मकथन लिहिताना ते खूप असं भव्य-दिव्य करावं हं. असं वाटू शकलं असतं तुम्हाला? नाही ते कसं होतं पहिलं, की मला बखर टाइप ठेवायचं होतं. हां. बखर. म्हणजे मगाशी मी सांगितलं ना, आत्मचरित्र लिहिणं फार डेंजर असतं, की ती जखम बळबळणारी जखम असते आणि त्याच्यात एखादी पूर्ण झाकलेली असते. हं. पण त्याच्यावरची खपली काढायची का? पण खपलीमध्ये पण एखादी पुळी असते आत. ती ठस, 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 ठस करते. हं. तर ती जखम काढायची का? तर त्याला डेअरिंग लागतं. त्याला डेअरिंग का लागतो, की लोकं दुखावतील का? आणि दुसरी गोष्ट अशी 70% किंवा 70-75% आजही भारत आपला खेड्यातच आहे. ओके. मग खेड्यातच आहे. मग खेड्यातल्या लोकांना पोहोचलं पाहिजे ना ते. त्या अलंकारिक भाषा सगळ्या गोष्टी मग कुणाला आणि ते बखर करायचं होतं मला. ते हं, पुस्तक करायचं आपलं हं. आणि माझ्यासाठी करायचं होतं. म्हणजे मला अजून एक छोटीशी गोष्ट आठवते मॅडम, की ठाण्याला एक मोठा सूरज वॉटर पार्क आहे. सूरज वॉटरचा पार्क त्यांनी ठाण्याच्या एका एकदम जंगलामध्ये केला होता ते. तर त्यालाही विचारलं होतं लोकांनी, की "इथं कोण यायचं स्विमिंगला?" तर ते म्हटला होता पट्ट्या मला भेटला होता, की "माझा पोरगा आणि मी येणार आहे" म्हणे. ओके. मग आता माझी गोष्ट काय, की माझ्या मिसेस तिचं ती काम मोठं करते. साहित्याचं काही नाद नाही आहे आणि तिलाच असलं पाहिजे नाही. मुलांना पण काही नाद नाही आहे. तर मी म्हणलं मला खूप लोकं विचारलं, की आता YouTube आलं, मोबाईल आलं, वाचणार कोण? मी म्हणलं मी वाचणार आहे एकटा. हां. आणि मला माहीत होतं वाचक आहेत, प्रचंड वाचक आहेत आणि वाचक आहेत म्हणजे वाचक आहेत. मर्म आहे त्याच्यामध्ये वाचण्यामध्ये आणि माझं तर खूप गोष्टी आहेत. आपण सांगण्याजोगे आहेत, की माझ्या एक ओळखीचे IPS होते. दुर्दैवानं त्यांना काही दिवस जेल झाली होती. तर ते 12-12 तास वाचायचे. हां, 12-12 तास. मग ते म्हणले, की मी 12-12 तास जेलमध्ये असल्यामुळं मला वाटतच नाही मी जेलमध्ये आहे. हं. एकदा ते म्हणले, की मला बरं झालं जेल झाली ती. हां, मला जेल झाली ते बरं झालं का? माझं वाचन राहून गेलं होतं. तेवढा वेळ मिळाला. एवढा वेळ मिळाला. त्याच्यात तर मर्म आहे त्याच्यामध्ये. हे तर आपलं चालूच आहे. हे संसार-बिंसार हे सगळं. हे बकर टाइप होतं. माझी इच्छा होती, लिहायचं होतं आणि ब्रँड करायचं सगळं आणि माझीच भाषा, माझ्या आईची भाषा. हं. माझी आई जशी म्हणते तशीच भाषा वापरायची. ते नाटक-बिटक माझा प्रॉब्लेमच आहे मॅडम ते. कसं कसं नाटक करायचं ना? नाही होत हो ते. हं, तोंडातून हं, निघतंच ते. हं. असं आहे. आता एक वेगळा प्रश्न. हं. अ, तुम्हाला मराठी साहित्यातलं आवडलेलं आत्मचरित्र कुठलं, की ज्यावरून तुम्ही प्रभावित झालात? तसे 4-5 आहेत मॅडम तसे प्रभावित झालेले. पण एक कोल्हाट्याचं पोर मी जेव्हा 93 साली मी MPSCचा अभ्यास करत होतो. माझी परीक्षा 10 दिवसावर आली होती आणि ती जरा वाचायला घेतलं तर मी रात्रभर वाचलं होतं ते एक. एक उपरा एक वाचलं होतं. हं. नंतर उचल्या वाचलं होतं. त्यातलं छोटं पुस्तक होतं. कोल्हाट्याचं पोर. त्याचं तर त्याचीही बिकट परिस्थिती होती. तर ते फार छान आवडलं मला. त्याची भाषा होती ह्याच्यामध्ये आणि धडाकेबाज भाषा. त्यांनी मागं काही ठेवलेलं नव्हतं. जसं मी पण मागं मला हातसारा कोणी येत नाही. माझा प्रॉब्लेमच आहे. हं. म्हणजे असं खूप लोकं म्हणतात मुलाखत देताना, मला असं येत नाही. पण माझा खरोखरचा प्रॉब्लेम आहे. नाही जमत तसं. आता या पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर वाचकांकडून खूप मोठा चांगला प्रतिसाद मिळालाय. येस मॅडम. तर आठवणीत राहिलेला एखादा असा क्या बात किस्सा है! किंवा काही प्रसंग आम्हाला श्रोत्यांना का सांगायला आवडेल येस तुम्हाला? मॅडम. काय झालं 18 मार्चला पुस्तक पब्लिश झालं. ॲक्चुअली मुखपृष्ठ चांगलं मगाशी म्हटला होता, हं. की प्रकाशन संस्था उत्कृष्ट दर्जाच्या आहे. 90-100 वर्ष काहीतरी झाली. त्यांनी विकास गायतोंडे नावाचे जागतिक चित्रकार त्यांना ते दिलं त्यांच्याकडे आणि त्यांनी ते मुखपृष्ठ छान बनवलं. पुस्तकाचं म्हटलं परफेक्ट करायचं. जसं MPSCच्या परीक्षेला सगळं करायचं. कपडे, शूज, बीज सगळे तयार करत. मार्क द्यायचे नाही देत त्याने ठरवायचं. आपण आपलं काम करायचं. तर 18 मार्चला पुस्तक पब्लिश झालं. 18 मार्चला दिवसभर मला कॉपीज आणून दिल्या. 18 मार्चला वाचलं कोणी मी बघितलं तर ओके आहे. 20-18 झाला, 19 झाला. 19ला कुणाचा फोनच आला नाही मला. 19ला फोन आला नाही. नंतर 20 उजडला. तर रात्री यायला 10 वाजता म्हटलं "आयला आपला शो पडला का काय?" असं झालं. मला वाटलं शो पडला वाटतं. पण 21ला पहाटे 5 वाजता हं. मला एका माणसाचा फोन आला. अननोन फोन. बरं. म्हणजे मी हे मुलाखत देताना पण माझ्या राहत नाही. मी सगळं सांगून टाकतो. पहाटे वगैरे फोन आला ना,
कुणी गेल्यानंतरच फोन येतात. खरं. हां, तर अननोन फोनमधून फोन आला. मी झोपत होतो. ते म्हणले मी फोन वाजल्यावर मी घेतला. म्हणलं, "हॅलो?" तर म्हणला, "राऊत सर बोलता का?" म्हणलं, "बोलतो." "मी तारासिंग चव्हाण बोलतोय नागपूरवरून." म्हणला. मी म्हणलं, "बोला सर." अहो म्हणे, "तुमचं मी पुस्तक वाचलं आणि रात्रभर झोपलोच नाही." मी तो झोपला नाही आणि मला इतका आनंद झाला. खरंय. येस! आयला आपला शो एकदम जोरात झाला वाटतं. मॅडम काय मग हंगामाच. खरंय. त्याच दिवशी 4-5 फोन आले. नंतर तुम्हाला सांगतो 4-5 फोन दुसऱ्या दिवशी 4-5 फोन आले. 8 दिवसानं डॉक्टरकडे गेलो, कान दुखतोय म्हणून फोन घेऊन. तर डॉक्टरनी मला सांगितलं, म्हणले, "आता तुमचं कान दुखणार आहे म्हणे आयुष्यभर." खरं. 1800 फोन आले जवळपास. बापरे. आणि मराठी साहित्यातील काय म्हणतो मोठे व्यक्ती भालचंद्र नेमाडे साहेबांचा फोन आला, पत्र आलं, अभिप्राय दिले त्यांनी. सुशीलकुमार शिंदेनी मला बोलवलं. माननीय शरद पवारांची भेट घेण्याचा योग आला. आमचे सीएम साहेबांचं त्यांना दिलं, सगळ्यांना दिलं. आणि प्रतिक्रिया तर प्रचंड आल्या. पुण्यावरून कुठून पण आल्या, गोव्यावरून आल्या प्रतिक्रिया. स्कॉटलंडमधून 2-3 लोक आहेत ब्रन महाराष्ट्र मंडळाचे. तर त्यांचे फोन आले म्हणे, "अहो खूपच चांगलं झालंय" म्हणे ते. आणि अरुण शेवते मराठीतले लेखक आहेत. त्यांनी पुस्तक वाचले होते. म्हटले की "सर मला आताच भेटायचं आहे." 3-4 दिवस झालते. मी होतो शनिवारी, माझी मिसेस नाशिकला आहे. तर मी म्हटलं, "आता मी नाशिकला." "नाही, मला आताच भेट घ्यायची आहे तुमची." तर मी म्हटलं, "मी नाही आहे इथं." म्हटलं ते मग सोमवारी सकाळी मी जेव्हा नाशिकवरून मुंबईला आलो, ते मला आले त्याला भेटायला कुठं आमदार निवासच्या तिथून. त्यांना इतका आनंद झाला. त्याच्यापेक्षाही जास्त मला आनंद झाला. एक 86 वर्षाच्या वयस्कर स्त्री होती, की म्हणली, मी राहते अंधेरीला आणि मला चालायला येत नाही म्हणे, पण मला भेटायचं आहे तुम्हाला म्हणे. नंतर 74 वर्षाची एक सांताक्रूजला होत्या लेडीज, त्यांचाही मला फोन आला, की असं आणि ते लय जबरदस्त झालंय म्हणे आणि तुम्ही आम्हाला भेटायचं आहे म्हणे. पण मला उचता येत नाही. तुम्ही भेटायला या. दुर्दैवाने मी जाणार आहे. मला वेळ मिळाला नाही. प्रचंड दर्जेदार प्रतिक्रिया लोकांच्या, पेपर हे ते. आणि मग मला छान वाटलं. तर पण माझं असं म्हणणं, इंटरेस्ट घेऊन स्वतःसाठी केलं ना, ते काही स्पेशलची काही गरज नाही. खरंय. मी स्वतःसाठी केलं होतं सगळं. हे माझ्यासाठी. इव्हन मी सांगून तुम्हाला, आता आपली मुलाखत सुरू आहे, की माझ्या धर्मपत्नीनं चाललंय. प्रत्येकाला आवड असेल याची गॅरंटीच नाही ना. पण ज्या कोणी लोक बघितलंय, ज्यांनी वाचलंय, नाशिकला ते अहिर सर आहेत एक. मॅडम ते अहिर सर तर महिनाभर पुढे पुस्तक वाचायचे आणि त्याचे सून, पोरगा, मुलगी ऐकायचे ते. बरं. 3-3 वेळा वाचलं पुस्तक. म्हणजे अभिवाचन केलं त्यांनी. अभिवाचन केलं. मराठीतले हिंदीतले जे दिग्दर्शक नागराज मंजुळे, निलेश जळमकर, सत्यशोधकवाले ते आले लोक. ते की किती चांगलं झालं, इतकं छान झालंय आणि मग आता असं करू, तसं करू, तसं एकदम छान. सर, आता तुमचा आगामी लेखन प्रकल्प काय असेल तो आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. एकदम बरोबर आहे. आगामी काय झालं, की या फोन मी सांगितलं ना 1800 फोन आले होते. त्यातले खूप लोकांनी सांगितलं त्यांना सिक्वेल लिहा. दुसरा भाग हां, त्याचा. आणि मी म्हणलं सिक्वेल ह्याला काही हिंदी पिक्चर किंवा मराठी पिक्चर नाही ना. बरोबर. सिक्वेल असतो त्याचा. मग मला खूप लोकांनी सांगितलं, पुन्हा सांगितलं, ते खरं वाटतं आपल्याला. खोटं पण आपल्याला खरं वाटतं. खरं. मग नंतर मी मुद्दे शोधले, तरी राहिलेले. मी जरी म्हटलं ना थोडं प्रतिभा शक्ती आहे, तरी ते 51 मुद्दे निघाले त्यातले. अरे त्याचा समावेश राहिला. मग मी नंतर काय केलं, 51 मुद्दे लिहिले, 51 मुद्दे काढले. तर 51 मुद्द्याचे जवळपास 905 पेजेस झाले. हस्तलिखित तयार झालं. मी पुन्हा सांगतो मॅडम, मला एवढं आवडतं ते. मेहनत करायला इतकं आवडतं ना, म्हणजे ते आचार्य अत्र्यासारखं आहे. कुणाचा प्रॉब्लेम असला ते आपलाच प्रॉब्लेम आहे. ते लग्नात ते कोणतरी बाई घाई करायला असते ना एकटीच. चला, नवरी मुलगीला आणलेली आहे. चला, टायमिंग होत चाललेला आहे. चला, त्या नवरीच्या मामाला बोलवा. तसं माझ्या ऑफिसमध्ये मी करतो. अरे चला, उरका जा असं. पण मला वाटतं हे जिद्द चिकाटी मेहनती हे करतो. मग त्यातले 900 पानं लिहिली. 900 पानाच्या 250 तर 3 पुस्तक होतील. पण हे मला झोंबीत आहे हे माहीतच नव्हतं. माझं झोंबी तर पुस्तक मी बघितलं, ते पण 22 मेला बघितलं. मी माहीतच नव्हतं ते. तर त्याचं आहे वाटतं ते. काचवेल आणि काहीतरी बघितलं. आनंदी यादव. आनंद यादवाचं ते. आणि नंतर ते 900 पानं आहेत. दुसरी 2 कादंबरीचं मी हस्तलिखित लिहिलंय आणि एवढं चांगलं झालंय. मला तर आवडलं. वा. कुणाला आवडो. दुसरं एक असं आहे, माझं एक कंजाळ. माझं एक नाव जरा वेगळं असतं. कंजाळ असतं. कंजाळ एक कविता संग्रह आहे. बरं. तो त्याच्या 71 कविता झाल्यात. 71 कविता झाल्यात. त्या कविता सकाळ प्रकाशन आहे.
सकाळच्या द्वारे माझ्याकडं आता एकदा गाजलं की चालेल मागे येतात लागतात लोक आपले सगळे. बरोबर. माझ्याकडे बरेच मागं लागले होते. तर सकाळचे 31 ऑगस्टला मला ती देणार आहेत. नुसत्या हास्य कविता आहेत त्याच्यामध्ये. बरं. त्या कविता वगैरे म्हणायच्या का नाही माहीत नाही. तर कविता काय आपण कवी नाही, मी तर कवीचा विद्यार्थी म्हणून त्याला. इतकं छान 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 आहेत नुसत्या. वाचायचं आणि सोडून द्यायचं, वाचायचं आणि सोडून द्यायचं. आता ते कंजाळी एक आहे ना, टायपा अँगोस्टिफोलिया एक झाड असतं, म्हणजे पानकणीस म्हणतो त्याला. तर त्याच्यात असतं ते कणीस असतं, मॅच्युअर झालं ना त्यातले हवेतले हळूहळू फुलं उडून जातात. उडून जातात. हां, तसे वाचायच्या आणि सोडून द्यायच्या. दुसऱ्या प्रकारच्या कविता आहेत त्याच्यामध्ये अशा, की स्टेम आहे ना स्टेम त्याचं. हां, तर स्टेमचा गरिबाच्या घरात झोपडीला उपयोग होतो. तशा काही कविता आहेत की त्याचा उपयोग होऊ शकतो थोड्याशा. आणि 3 अशा कविता की टिकून कसं राहायचं. जीवन तर एकच आहे, पुन्हा जीवन आहे माहीत नाही, पण एकच आहे. पर डे युटिलायझेशन म्हणजे मी रोज जवळपास 17-18 हजार पावलं रनिंग करतो. योगा, रनिंग, वाचन सगळं. पण खूप लोक म्हणतात ती करतं कसं काय. म्हणते मी म्हणतो आवड असली की सवड आहे, सगळं मस्त मजा करतो एकदम असं. मग असं ते एक 3 हे आहेत, सिक्वेल टाईप आहेत. 2 कादंबऱ्या आहे, कविता संग्रह तर येईलच आता. आणि ह्याला 25 पुरस्कार मिळाले. विशेष म्हणजे योगायोगाने मी उद्या बारामतीला चाललोय पुरस्कारासाठी आणि 25 आहे. सर, तुम्ही वेळात वेळ काढून खास आमच्यासाठी राजहंसी मोहोर पॉडकास्टमध्ये आलात गप्पा मारायला. तुमचे मनापासून आभार. खूप खूप आभारी आहे. या भागाची सांगता आपण सर पुस्तकातील एखाद्या तुमच्या अभिवाचनाने करूयात. त्या दिवशी रात्री 2 वाजता तानाजी बापूंचा फोन आला. तानाजी बापू म्हणजे 2 नंबरचा भाऊ, माझा सर्जन. आम्ही सर्वजण गाढ झोपेत होतो. माझा फोन बंद असल्यामुळे त्याने मोनिकाच्या फोनवर कॉल केला होता. मोनिकानं फोन घेतला आणि पटकन मला उठवलं आणि म्हणाली, अहो बापूंचा फोन आहे. मी उठून पटकीनं फोन घेतला. हा बापू, काय झालं? तेव्हा तिकडून तानाजी बापू म्हणाले, गावाला येता का कसं? त्या दिवशी मोनिकाची कोर्टाची केस असल्यामुळं आम्ही सकाळी लवकर सारेजण धुळ्याला जाणार होतो, हे बापूंना माहीत होतं. तेव्हा मी म्हणालो, काय झालं? एवढ्या रात्री फोन का केला? त्यावेळी ते तिकडून म्हणाले, आई गेली. तेव्हा मी म्हणालो, काय म्हणताय? तानाजी बापू म्हणाले, हो. मी मान वर करून भिंतीवरच्या घड्याळात पाहिलं तर रात्रीचे 2:15 वाजले होते. आई गेली हे शब्द ऐकताच मला शॉक बसला. माझी झोप उडाली. माझ्या काळजाचा ठोका चुकला आणि मला घामच फुटला. माझी अवस्था विद्विग्न झाली. काय करावं ते कळेना. थोडं आजारी आई होती, पण इतक्या लवकर जायला असं वाटलं नव्हतं. मी बापूंना म्हणालो, निघतो आम्ही आता, आणि फोन ठेवला. मला आईचा आणि सर्व कुटुंबाचा इतिहास आठवायला लागला आणि मी मनानं भूतकाळाच्या खोल दरीत उतरलो. तिसऱ्या दिवशी आईला सावडलं आणि गोड जेवण घातलं. त्याच दिवशी अस्थिचं शिखर शिंगणापूरच्या तळ्यात विसर्जन केलं आणि त्याच दिवशी दुपारी 4 वाजता घराला कुलूप लावून आपापल्या गाड्यामध्ये आम्ही 2 भाऊ मुंबईला तर 2 भाऊ मसवडला निघालो. पांगरीच्या स्टँडवर तानाजी बापू एका दिशेने जाणार होते आणि आम्ही उलट दिशेने मुंबईला जाणार होतो. मग आम्ही सर्वजण पांगरीच्या स्टँडवर गाड्या उभ्या केल्या आणि एकमेकांच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडलो. त्यावेळी दादाही रडत होते. आईचं निधन झाल्यानंतर प्रथमच दादांना मी पाहिलं होतं. मीही हनुमंतला पकडून रडत होतो. मी म्हणालो, हनुमंत माझ्यापेक्षा 8 वर्षांनी लहान होता. त्याला तर आईनं सोडून जायला नको होतं. पांगरीच्या स्टँडवर एकच कालवा झाला, कारण आई पुन्हा भेटणार नव्हती, ना वाडीला, ना मसवडला, ना या जगात. परत आपापल्या गाडीत जाऊन बसलो. दादा तानाजी बापूच्या गाडीत जाऊन बसले. त्यावेळी तानाजी बापू आणि नाना हे दोघेजण मसवडला निघाले, दादांना घेऊन निघाले होते. मी आणि सोनबाभाऊ दोघेजण मुंबईला निघालो होतो, एकमेकाच्या उलट दिशेने, ईश्वर या चित्रपटातल्या समाप्तीप्रमाणे. दौशाड या पुस्तकाची लिंक आम्ही एपिसोडच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. राजहंसी मोहोर हा पॉडकास्ट स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना, ॲमेझॉन म्युझिक, जिओ सावन अशा लीडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. राजहंसी मोहोर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड्स ग्रेटची 2025ची प्रस्तुती आहे.